ठीक आहे. आज आपण गेल्या पिरियडला बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेस्टर्न्स नेटवर्क आणि वेस्टर्न्स नेटवर्क मीटर ब्रिज टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ द पाईप याच्याविषयी विचार करत होतो. त्याच्यातील बॅलन्सिंग कंडिशन आपण गेल्या पिरियडला पाहिली आहे. आजच्या पिरियडला आपण वेस्टर्न्स मीटर ब्रिज first to determine the unknown resistance and second to determine the resistance of galvanometer by Kelvin method. ह्या दोन पॉइंट्सचा आपण विचार करणार आहोत. पहिल्या पॉइंट मध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम, त्याचा मिनिंग, कन्स्ट्रक्शन, प्रोसिजर आणि डेरिव्हेशन ह्या पॉइंट्स मध्ये आपण विचार करणार आहोत. सर्किट डायग्राम जी काढलेली आहे, मी ऑलरेडी इथं फळ्यावरती काढलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा मिनिंग पण लिहिलेला आहे. हा अननोन रेजिस्टन्स आहे की ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचे, त्याला एक्स असा नोटेशन दिलेलं आहे. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे, त्याच्यातला रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे. त्याच्यासाठी आपण कॅपिटल आर असं नोटेशन दिलेलं आहे. आर नोन रेजिस्टन्स, RB रेजिस्टन्स बॉक्स. ही ए पासून बी पर्यंत ही स्ट्रेट वायर आहे, तार आहे सर. आपण याच्यामध्ये दाखवते अशा पद्धतीची ही तार, ही 1 मीटर लांबची ही स्ट्रेट वायर आहे. जे म्हणजे जॉकी, अशा पद्धतीनं ही जॉकी आहे. जे जॉकी असं नोटेशन आपण लिहिलं आहे. बी डॅश ही बॅटरी आहे, के की आहे, RH रेओस्टॅट. सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर त्याचा मिनिंग, त्याच्यानंतर आता कन्स्ट्रक्शन, म्हणजे हे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचे याच्याविषयी विचार आपण या पॉइंटमध्ये करतोय. पाहाय कर आता वेस्टर्न्स मीटर ब्रिज. पहिल्या पॉइंटमध्ये काय लिहायचे पहा. वेस्टर्न्स मीटर ब्रिज consists of 1 meter long, thin, uniform metallic wire. ही पाहिली तर दिसते. It is consist of 1 meter long, 1 मीटर लांबीची वायर आहे. 1 meter long, thin, uniform metallic wire. Stretched on rectangular wooden board. हा लाकडाचा बोर्ड आहे, त्याच्यावरती ती स्ट्रेच केलेली आहे. त्याच्यानंतर ए अँड बी ही एंड पॉइंट आहे. त्याच्यानंतर 2 मेटॅलिक स्ट्रिप, 2 एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप. पाईप ही एक एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप आहे. ही एक एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप आहे. 2 एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स आर फिटेड ऑन रेक्टँग्युलर वुडन बोर्ड. ह्या लाकडाच्या बोर्डवरतीच एल शेपच्या 2 मेटॅलिक स्ट्रिप फिट केलेल्या आहेत ॲट द एंड ऑफ रेक्टँग्युलर वुडन बोर्ड. त्याच्यानंतर थर्ड मेटॅलिक स्ट्रिप, ही तिसरी मेटॅलिक स्ट्रिप आहे. थर्ड मेटॅलिक स्ट्रिप इथं दिसते बघा. ही थर्ड मेटॅलिक स्ट्रिप इज फिटेड ऑन रेक्टँग्युलर बोर्ड. थर्ड मेटॅलिक स्ट्रिप इज फिटेड ऑन रेक्टँग्युलर बोर्ड such that it form 2 gaps between 2 L-shaped copper strip. ह्या 2 L-shaped copper strip आहेत, त्याच्यामध्ये 2 गॅप निर्माण करेल. ही एक गॅप झाला आणि हा एक गॅप झाला. 2 गॅप निर्माण करेल अशा पद्धतीने तिसरी मेटॅलिक स्ट्रिप रेक्टँग्युलर वुडन बोर्ड वरती फिट केलेली असते. नॉन रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर बॉक्स इज फिटेड इन 1 गॅप. एका गॅप मध्ये ज्याचा रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स माहित आहे असा
असा रेजिस्टन्स एका गॅपमध्ये जोडलेला आहे. अँड अननोन रेजिस्टन्स कॉईल की ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मेजर करायचा तो आपल्याला माहित नाही, तो मेजर करणार आपण, तो अननोन रेजिस्टन्स दुसऱ्या गॅपमध्ये जोडलेला आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये रेजिस्टन्स बॉक्स माहित आहे, त्याचा रेजिस्टन्स माहित आहे, एका गॅपमध्ये जोडला, दुसऱ्या गॅपमध्ये की ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मेजरमेंट करायचे तो दुसऱ्या गॅपमध्ये जोडलेला. नेक्स्ट पॉइंट, बॅटरी, की अँड रेजिस्टर, बॅटरी, की अँड रेजिस्टर आर कनेक्टेड इन series between two end points of the meter. जी ए पॉइंट आहे ही एंड पॉइंट आहे त्या वायरची, त्याच्यामध्ये बॅटरी ही आणि रेजिस्टर सिरीज मध्ये जोडलेले असतात. जॉकी, जे फॉर जॉकी, या ठिकाणी आपण बॅटरी ही बॅटरी की आणि हा रेजिस्टर हे तिन्ही एकमेकांच्या सिरीज मध्ये जोडलेले असतात. जॉकी इथे बघा इथे लिहिलेलं आहे जे फॉर जॉकी, हा जॉकी आहे. जॉकी इज कनेक्टेड टू मिडल स्ट्रिप, मधल्या स्ट्रिपला जोडायची. म्हणजे इथून एक वायर काढायची ती गॅलव्हॅनोमीटरला जोडायची, हा गॅलव्हॅनोमीटर आहे आणि गॅलव्हॅनोमीटर वायर काढलेली आहे की ही मध्य स्ट्रिप जी आहे अशा ठिकाणी ती मध्य स्ट्रिप अशा पद्धतीने जोडलेली असते. एक 4 ते 5 पॉइंट मध्ये आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन पाहिलेले गेल्यापर्यंत थोडक्यात मी सांगितलं होतं, पुन्हा आपण हे कन्स्ट्रक्शन पाहिले आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर. आता हा एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने करायचं या प्रोसिजर मध्ये चा विचार आपण आता करतो. आता ही प्रोसिजर करत असताना पहिल्यांदा ह्या रेजिस्टन्स बॉक्स मधला नोन रेजिस्टन्स आपण काढून घ्यायचा आणि त्याला नोटेशन कॅपिटल आर असं द्यायचं. टेक आउट नोन रेजिस्टन्स फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स अँड नोटेड ॲज कॅपिटल आर. ही जॉकी आहे, ही जॉकी या वायरवरून अशी डिटॅच करत म्हणजे स्लाइड ही जॉकी ओव्हर डिटॅच्ड वायर, slide the jockey over detached wire and stop at a point where galvanometer shows null deflection, zero deflection. म्हणजेच ही रेक्टँगल रोड बोर्ड आहे, ती जॉकी आहे, या वायरवरून अशी मूव्ह करत न्यायचं आणि गॅलव्हॅनोमीटरकडे लक्ष द्यायचं. या पॉइंटला ज्यावेळी तुम्ही जॉकी लावा त्यावेळी गॅलव्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. त्याच्यानंतर ही जॉकी या तारेवरून या वायरवरून मूव्ह करत न्या आणि एक पॉइंट असा येईल की तो गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. ज्यावेळी या पॉइंटला बरोबर गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्या पॉइंटला नल पॉइंट असं म्हणतात. तो नल पॉइंट आपण डिटरमाइन करून घ्यायचा. नल पॉइंट, हा नल पॉइंट या ठिकाणी नल पॉइंटला मी डी अक्षर लिहितो. हा डी म्हणजे नल पॉइंट. त्याच्यानंतर ही मेजर द लेंथ ऑफ वायर फ्रॉम पॉइंट ए टू नल पॉइंट अँड नोटेड ॲज LX. या नल पॉइंटचं ए पॉइंट पासून अंतर मेजर करा, त्या तारेचं वायरचं ए पॉइंट पासून नल पॉइंट पर्यंत मेजर द लेंथ ऑफ वायर फ्रॉम 1 A to null point and noted as LX toward the side of coil. त्या कॉइलच्या बाजूला जे अंतर येईल त्या वायरचं ते अंतर LX मध्ये लिहून ठेवा. Remaining length, that is the length of wire, measure the length of wire from end point B to null point and noted as याला त्या पट्टीवरती आहे. इथून ही ए पॉइंट आहे, इथून इथं नल पॉइंट जर समजा इथं आला असेल तर ह्या पट्टी आहे, या पट्टीवरून इथून इथपर्यंत
पर्यंतचं अंतर मेजर करा, ते LX म्हणून लिहून ठेवा. या पॉईंट पासून या नल पॉईंटचं अंतर मेजर करा, ते LR म्हणून लिहून ठेवा. अशा पद्धतीनं आपण LX मेजर केला, LR मेजर केला. नोड रेजिस्टन्स आपल्याला माहित आहे, तो रेजिस्टन्स आपल्याला अननोन आहे, तो डिटरमाइन करायचा. त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये आपण आता डेरिव्हेशन लिहिणार आहोत. पाहिजे अकॉर्डिंग टू द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेस्टर्न्स नेटवर्क, वेस्टर्न्स नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला माहिती आहे. The resistance, that is the unknown resistance, divided by resistance of wire of length Lx is equal to resistance, that is the known resistance of the resistance box, divided by resistance of length of wire Lr. According to the balancing condition, unknown resistance noted by X, unknown resistance noted by X, divided by resistance of wire of length Lx. पुन्हा पहा, unknown resistance X divided by resistance of wire, resistance of wire of length Lx is equal to known resistance, which is noted by capital R, which is noted by capital R. This known resistance capital R divided by resistance of wire of length Lx, Lr. This length is Lr from point B to null point Lr. म्हणजे इथला रेजिस्टन्स X डिवाइडेड बाय या वायरचा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय Lr म्हणजे इथून पर्यंतचा रेजिस्टन्स. Let us consider sigma is the resistance per unit length, resistance per unit length of wire, per unit length of wire, per unit length of wire. Then X divided by युनिट एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स सिग्मा असेल, तर Lx एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स सिग्मा इंटू Lx, जे सिग्मा इंटू Lx इज इक्वल टू कॅपिटल R डिवाइडेड बाय युनिट एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स सिग्मा, तर याला एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स Lr असं लिहायचं, सिग्मा इंटू Lr. This sigma cancel. X divided by Lx is equal to R divided by Lr, and therefore X is equal to R into Lx upon Lr. By using this formula, X is the unknown resistance. We want to determine Lx, the length measured which is known, Lx length measured which is known, Lr length measured from point D to B which is known, Lr, and R also known. By using this formula, we can determine, using this formula we can determine unknown resistance of the wire. In this way, the meter bridge, Western meter bridge, we can determine, Western meter bridge is used to determine unknown resistance of the wire. Circuit diagram, meaning of the diagram, construction in short, procedure in short, and derivation. Later on, as we can determine unknown resistance of the coil, we also determine the
unknown resistance of galvanometer also, it is a Kelvin method. It is Kelvin method. Second point, to determine unknown resistance of galvanometer, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स सुद्धा मेजर करण्यासाठी आपल्याला मीटर ब्रिजचा वापर होतो. तो कशा पद्धतीने होतो आता याच्याविषयी पण विचार करणार आहोत. याला आपण केल्विन मेथड म्हणतो. इथे शॉर्ट मध्ये मी लिहितो केल्विन मेथड. पहा ज्याप्रमाणे आपण अननोन रेझिस्टन्स कॉइलचा डिटरमाइन केला त्याचप्रमाणे आपण गॅल्व्हॅनोमीटरचा सुद्धा रेझिस्टन्स वेस्टर्न मीटर ब्रिजचाच याचाच वापर करून आपल्याला मेजर करता येईल. याच्यामध्ये काय बदल होतो एवढं शॉर्ट मध्ये मी आता फक्त सांगणार आहे. ज्या ठिकाणी आपण कॉइल जोडलेली आहे ती कॉइल काढून टाकायची. कॉइल इज रिप्लेस्ड बाय गॅल्व्हॅनोमीटर. जिथं आपण कॉइल जोडलेली होती तिथं गॅल्व्हॅनोमीटर जोडायचा. म्हणजेच या अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटरचा ज्याचा रेझिस्टन्स मेजर करायचे ज्या गॅल्व्हॅनोमीटर तो इथे जोडायचा. आणि या ठिकाणी हा गॅल्व्हॅनोमीटर जे आहे कनेक्शन आहे तो गॅल्व्हॅनोमीटर चालू आहे. याला आपण इक्वल डिफ्रॅक्शन मेथड सुद्धा म्हणतो. इक्वल डिफ्रॅक्शन मेथड. मगाची जी मेथड होती ती नल डिफ्रॅक्शन, ही इक्वल डिफ्रॅक्शन मेथड असे आपण त्याला लिहिणार आहोत. इक्वल डिफ्रॅक्शन मेथड. गॅल्व्हॅनोमीटरचा केल्विनने काय केलं हे लक्ष द्या. जिथं आपण कॉइल जोडलेली होती ज्याचा आपल्याला रेझिस्टन्स डिटरमाइन करायचा होता ती कॉइल काढून टाकली. त्याच्या जागेवरती गॅल्व्हॅनोमीटर जोडला की ज्याचा आपल्याला रेझिस्टन्स डिटरमाइन. आणि जॉकी डायरेक्ट मिडल स्ट्रिपला जोड. फक्त गॅल्व्हॅनोमीटर काढून आहे आणि डायरेक्ट मिडल स्ट्रिपला जोडली. डायग्राम आहे अशीच आता बदल झालेली आहे की जी अननोन रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर आरबी रेझिस्टन्स बॉक्स तो आहे तसंच. आर नॉन रेझिस्टन्स आहे तसंच. एबी प्रिटॅच्ड वायर आहे तीच. जे जॉकी आहे तशा पद्धतीनंच. बी बॅटरी आहे त्याच्या पद्धतीनं. के आणि रोस्टेट आहे तशा पद्धतीनेच हे कन्स्ट्रक्शन सोडायचे. त्याच्यानंतर आता कन्स्ट्रक्शन म्हणजे काय लिहायचे पुन्हा मगाशी लिहिलं होतं तेच पुन्हा लिहायचे फक्त थोडासा बदल. पहिला पॉइंट, इट इज कन्सिस्ट ऑफ 1 मीटर लॉन्ग thin uniform wire stretched on rectangular wooden board. हे सेंटेन्स आहे तसंच. 2 L-shaped metallic strips are fitted on rectangular wooden board and A. Sentence आहे तसंच. Middle metallic strip is fitted on rectangular wooden board such that it forms 2 gaps between two metallic strips आहे तसंच. In one gap आता बदल झाला. In one gap unknown resistance galvanometer is connected. And in another gap, a resistance box, known resistance is connected. Battery, key and rheostat are connected in series as shown in figure. Jockey direct connected to the middle. गॅल्व्हॅनोमीटर काढलेला आपण डायरेक्ट मिडल स्ट्रिपला जोडा. अशा पद्धतीने ही जॉकी आहे ती डायरेक्ट मिडल स्ट्रिपला जोडायची. त्याच्यानंतर हे कन्स्ट्रक्शन झालं. त्याच्यानंतर प्रोसिजर. Known resistance is taken out from the resistance box and noted as capital R. ह्याच्यातला रेझिस्टन्स आपल्याला जे माहित असेल 10 ओम असेल 20 ओम असेल 25 ओम काय असेल ते त्या पद्धतीने त्यातलं काढून घ्या आणि तो कॅपिटल आर मध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर हा नल पॉइंट डिफ्रॅक्शन आहे. ज्यावेळी तुम्ही याच्याकडे पाहाल त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर डिफ्रॅक्शन दाखवेल ते 10 डिव्हिजन नाही ॲडजस्ट करून घ्या. 10 डिव्हिजन ह्या अशा पद्धतीने त्याच्यावरती आणि ते इक्वल डिफ्रॅक्शन ते डिफ्रॅक्शन कॉन्स्टंट ठेवायचे इक्वल ठेवायचे. आता ही जॉकी आहे ही जॉकी मूव्ह द जॉकी ऑन द वायर. पहा इथे डिफ्रॅक्शन गॅल्व्हॅनोमीटर दाखवतोय. इकडे लावलं की जे 10 एवढं डिफ्रॅक्शन आहे ते इकडच्या बाजूला
इथं पॉईंट लावला, गॅलरमीटर डिफ्लेक्शन इकडच्या बाजूला. मूव द जॉकी, स्लाइड द जॉकी ऑन द डिटॅच्ड वायर and stop at a point. Galvanometer shows equal deflection, not null deflection. It is equal deflection. म्हणजे पहिलं डिफ्लेक्शन जर 10 एवढं असेल, 10 डिव्हिजन एवढं पहिलं डिफ्लेक्शन जर असेल, तर हा जॉकी मूव्ह केल्यानंतर 10 एवढं डिफ्लेक्शन दाखवलं की थांबा. म्हणजेच हा नल पॉइंट नाही, इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट. हा पॉइंट येणार त्याला इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट असा आपण लिहिणार आहोत. डिफ्लेक्शन पॉइंट हा इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट कॅपिटल डी म्हणून आपण ठेवायचं. पुन्हा एक वेळा का जॉकी मूव स्लाइड ऑन द डिटॅच्ड वायर अँड स्टॉप ॲट ए पॉइंट. गॅलव्हॅनोमीटर शोज इक्वल डिफ्लेक्शन, दॅट इज पॉइंट डी. Measure the length of detached wire from endpoint A to equal deflection point. Noted as, मगाशी आपण LX लिहिलं होतं, आता ते मी बदलणार आहे, ते LG. Noted as LG. म्हणजेच हे डिफ्लेक्शन हे अंतर जे आहे ना, मगाशी LX लिहिलं होतं, आता आपण LG लिहिणार. Noted the length of wire from endpoint wire to equal deflection point. Noted as H. Remaining distance, that is from point B to equal deflection, noted as LR. Which is measure the length of wire from another end point B to equal deflection point and noted as L. In this way, we write the procedure. Let's start derivation. According to the balancing condition of Wester's network, resistance of galvanometer, which is noted by capital G, therefore it is here capital G. Resistance of galvanometer divided by resistance of wire of length LG. आता लेंथ LG आहे, मला LX सोडून LX होतं. आता A पॉइंट पासून D पॉइंट पर्यंत लेंथ LG आणि त्याचा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ LG इज इक्वल टू नॉन रेजिस्टन्स capital R, which is the resistor box taken out from the resistor box, capital R divided by resistance of wire of length L. म्हणजे या पॉइंट पासून इक्वल डिफ्लेक्शन पॉइंट पासून B पॉइंट पर्यंतचं अंतर याला इट इज LR. सिग्मा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, युनिट एवढा लेंथचा रेजिस्टन्स जर सिग्मा असेल त्या वायर, ते वायर युनिट फॉर्म आणि सिग्मा एवढा युनिट एवढा लेंथचा रेजिस्टन्स असेल तो G रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर कॅपिटल G, रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर कॅपिटल G डिवाइडेड बाय लेंथ इज LG. युनिट एवढ्या लेंथचा रेजिस्टन्स सिग्मा, तर LG एवढ्या लेंथचा सिग्मा इंटू LG इज इक्वल टू R, which is resistance box मधला resistance, known resistance divided by sigma into L. This sigma is cancelled. Therefore, capital G divided by LG is equal to R upon L. And therefore, we write capital G is the resistance of galvanometer which we want to determine. Capital G is equal to R. Resistance which is known into LG, resistance of length of wire which is known divided by LR. By using this formula, we can determine the resistance of galvanometer by Kelvin method. This method is Kelvin method. Equal deflection method, Kelvin method, resistance of galvanometer determine आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन डिटरमाइन करता येते. अशा पद्धतीनं वेस्टर्न मीटर ब्रिज पहिल्यांदा आपण त्याचं किर्चॉफ्स लॉ आपल्याकडे वेस्टर्न मीटर ब्रिज बॅलन्सिंग कंडिशनचा वापर करतो वेस्टर्न नेटवर्क मध्ये. फर्स्ट टू डिटरमाइन unknown resistance of the coil, and second to determine unknown resistance of galvanometer by Kelvin method. अशा पद्धतीने लिहिता येतो.
अत्यंत महत्त्वाचे हे दोन्ही प्रश्न आहेत टू डिटरमाइन दॅट इज द वेस्टर्न मीटर बीच टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅलरोमीटर अँड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ अननोन रेजिस्टन्स ऑफ द कॉईल. त्याच्यानंतर शॉर्टमध्ये मी त्याच्या प्रिकॉशन सांगतो. हा एक्सपेरिमेंट करत असताना काही गोष्टी आपण गृहीत धरलेली आहे, प्रिकॉशन घेतलेली आहे. त्याची पहिली प्रिकॉशन अशी आहे की स्ट्रिटॅच्ड वायर म्हणजे ही वायर प्रिकॉशन्स मी शॉर्टमध्ये सांगतोय. ही वायर आहे मस्ट बी युनिफॉर्म. फर्स्ट प्रिकॉशन, दिस वायर मस्ट बी युनिफॉर्म. युनिफॉर्म असेल तरच आपल्याला सिग्मा कन्सिडर करता येणार आहे. म्हणून पहिली प्रिकॉशन आहे की वायर मस्ट बी युनिफॉर्म. सेकंड प्रिकॉशन, द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, द वायर विच इज फिटेड ॲट this point and this point, it is the contact resistance. Contact resistance must be minimum, should be minimum. Contact resistance हा कमीत कमी असावा. Then battery, key and rheostats show as per equal deflection. अशा पद्धतीनं एक दोन तरी प्रिकॉशन तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एकूण आपण मीटर ब्रिजचा उपयोग हा अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी आणि गॅलरोमीटरचा रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी कशा पद्धतीने होतो हे आपण पाहिलेलं आहे.